नमस्कार मित्रांनो, आज आमच्या स्टुडिओमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अल्पसंख्याक युवा प्रदेश अध्यक्ष सय्यद हबीब उपस्थित आहेत. नमस्कार. आपण जो एक मुद्दा उचलला होता कोंढवा खुर्द या ठिकाणी नाल्याचा जो विषय आहे, त्या ठिकाणी रस्ता हरवलेला आहे असं एक आपण आंदोलन केलं होतं. नक्की तो विषय काय आहे ते आमच्या प्रेक्षकांना आपण आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून थोडासा सांगावा. आणि आपण या रस्ता हरवला आहे या विषयावरती आपण कधीपासून पाठपुरावा करताय, त्याचा आजच्या घडीला काय परिस्थिती आहे? गेल्या 10 वर्षापासून आम्ही त्याचा प्रयत्न करतोय. काय आम्हाला तिकडनं रस्ता झालाच पाहिजे. रस्ता ऑलरेडी तिकडं ग्रामपंचायतच्या काळापासून 7.5 मीटरचा रस्ता डीपी प्लॅन मध्ये आहे. तर काही वर्षापूर्वी अधिकारी, आजी माजी स्थानिक नगरसेवक त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा आम्ही तुम्हाला रस्ता इथनं काढून देऊ. इलेक्शन लागायच्या अगोदर 2023, 24, 21 गेल्या 5-6 वर्षापूर्वी याच नाल्याविषयी कोंढव्यातील स्थानिक एक समाजसेवक यांनी देखील हा मुद्दा उचलला होता की त्या नाल्यावरती पूल बांधण्यात आला म्हणून. तर हा विषय आणि आपला विषय हा एकच आहे का? पूलचा नाल्याचा रस्त्याचा विषय आमचा एकच आहे. जो पूल त्यावेळेस जो पुलाचा विषय होता, तर जो समाजसेवक त्यांनी जो मुद्दा उचलला होता तो मुद्दा हाच आहे. फक्त तो त्यांनी जो रस्ता ब्रिजचा होता विषय, त्यांचा ब्रिज तोडून त्या बिल्डरला रस्ता दिला, तोच मुद्दा आम्ही उचललेला आहे. का हा ब्रिज तोडून बिल्डरला जर रस्ता केला त्यांनी, अधिकाऱ्यांनी, स्थानिक तिकडच्या नगरसेवकांनी असू दे, तर सामान्य जनतेला त्यांनी त्यावेळेस उपलब्ध करून दिला नाही. फक्त त्यांनी अधिकाऱ्यांनी फक्त आश्वासन दिले की बाबा आम्ही इथं तुम्हाला रस्ता देऊ. तर रस्ता ऑलरेडी आहे, तुमची द्यायची गरज नाही, फक्त त्याला चालू करा बनवून. म्हणजे त्या ठिकाणी त्या रस्त्याचं प्लॅन पास झालेला आहे, डीपी सँक्शन आहे, दोन प्लॅन जो आपण म्हणतो त्या ठिकाणी सँक्शन आहे. त्याची कागदपत्र आपल्याकडे काय आहेत, किंवा त्या ठिकाणी जो रस्ता बांधण्यात आलेला आहे आता ज्या ठिकाणी तिथे कंस्ट्रक्शन चाललेलं आहे भव्य मोठं असं, तर त्याच विषयी आपण या संदर्भात कुठे कुठे पाठपुरावा केलेला आहे किंवा पुढचं तुमचं काय नक्की? पुणे महानगरपालिका आयुक्त साहेबांना भेटलो आम्ही, सिव्हिल इंजिनियरला पत्र दिलं आम्ही, सगळ्यांशी पत्र व्यवहार चाललाय आमचं. आमदारला दिलेलं आहे, खासदारला दिलेलं आहे. सगळ्यांना माहिती आहे की आम्हाला तिकडे रस्ता पाहिजे. काही सिव्हिल इंजिनियर बघून गेले, आम्हाला न कळवता, आम्हाला भेटले बी नाही. पण त्यांची भूमिका ते स्पष्ट करत नाही घेऊन का आम्ही रस्ता देणार का नाही देणार. सध्या ट्रॉफिकचा प्रश्न एवढा वाढलेला आहे, गेल्या 10 वर्षापासून एवढी ट्रॉफिकची समस्या झालेली आहे की सामान्य माणसाला चालता नाही तिकडं. त्यासाठी पर्याय मार्ग म्हणून हाच रस्ता आहे पहिल्यापासून. तरी अधिकाऱ्यांनी हा रस्ता आमची एवढीच मागणी केली का रस्ता आम्हाला मोकळा करून द्यावा. असं म्हणायचं काय की या ठिकाणी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी येथील स्थानिक जे कोणी बांधकाम करत आहेत, तिथले व्यावसायिक आहेत, बिल्डर आहेत, यांच्याशी हात मिळवणी करून अनधिकृतपणे त्या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे असं आपलं म्हणणं आहे का? आमचं म्हणणं असं आहे, आम्ही त्यांची चौकशी चालू केलेली आहे. आपलं म्हणणं काय? पालिकेच्या अधिकाऱ्यांचा विषय वेगळा झाला, आपण त्यांच्यावरती आरोप करतायत का की या ठिकाणी पालिकेच्या अधिकाऱ्यांशी हात मिळवणी करून त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम करत आहेत? जर पालिकेच्या अधिकाऱ्याने त्यांचा मिसयूज केलेला आहे आणि हातमजुरी केली म्हणून तर त्यांना रस्ता झाला बिल्डरला, मग आम्हाला अजून त्यांनी करून काय झालेलं आहे? आमच्या पालिकेला एवढंच म्हणणं, तुमचे जे अधिकारी ज्या लोकांनी त्या पदावरचा गैरयूज केलाय, तर बाबा तुम्ही असं त्याला बिल्डरला रस्ता दिला ना, तर सामान्य जनतेला द्या ना तुम्ही रस्ता. मित्रांनो, या समाजसेवकाने जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया साठी हे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष आहेत, यांनी कोंढवा खुर्द अशोका म्यूजच्या शेजारी जो बांधकाम चाललेला आहे त्या ठिकाणी एक नाला आहे, त्या नाल्यावरती यांनी बांधकाम झालेलं आहे. आणि त्याच ठिकाणाहून येथील स्थानिक रहिवाशांसाठी रस्त्याचा प्लॅन आहे, पण तो रस्ता दुसरीकडे वळवून येथे बिल्डरांनी आपल्या फायद्यासाठी त्याचा वापर करून घेतलेला आहे. याच्या विरोधात यांनी लढा दिलेला आहे आणि पालिकेचे भ्रष्ट अधिकारी देखील यामध्ये सामील आहेत असा यांचा आरोप देखील आहे आणि ते पाठपुरावा करत आहेत. पुढील आपली रणनीती काय असणार किंवा आपण पुढील काय कारवाईसाठी जाणार? आम्ही महानगरपालिका पत्र दिलेलं आहे. येणाऱ्या पुढच्या काळात जर आम्हाला काही त्यांनी सहकार्य केलं नाही जनतेला, का बाबा इथलं जर काम थांबलेलं आता काही वर्षापूर्वी, तर आपण कसं त्याला तरतूद करून चालू करू या रस्त्याला, लोकांना कशी समस्या सॉल्व्ह होईल, कधी त्यांनी आम्हाला भेटून केलं नाही, तर पुढच्या काळात आमची भूमिका राहणार आहे का आम्ही स्पॉटवर उपोषणाची तयारी आमची चाललेली आहे. तर हे होते हबीब सय्यद, जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासाठी काम करतात. चळवळीचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. येणाऱ्या इलेक्शनमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 19 मधून हे इच्छुक उमेदवार आहेत. तर हबीब भाई,
आपण येथील स्थानिक नागरिकांना काय आवाहन कराल या निवडणुकीमध्ये? निवडणुकीचा असा प्रश्न आहे, स्थानिक कार्यकर्ते असू द्या, स्थानिक नागरिक असू द्या, त्यांनी एक महत्वाची भूमिका ही घेतली पाहिजे की आपला लोकप्रतिनिधी जो बनणार आहे त्याला अधिकारी ओळखतात का नाही, तो अधिकाऱ्याशी बोलू शकत का नाही, का आपलं जे काम आहे जे जनतेचं गल्ली बोळातलं नाळ्या बोळातलं जे बी काम आहे ते समस्या सोडवायची त्याची पद्धत आहे का नाही, तो करू शकतो का नाही, अशी भूमिका नागरिकांनी घ्यावी हा माझा मत आहे. की जो बी लोकप्रतिनिधी ते निवडणार, मी कुणाचं नाव नाही सांगायचं, कुणी बी असू द्या, कुठल्याही पक्षाचा असू द्या, पण त्याला एवढी समज पाहिजे का आपण लोकांमध्ये जाऊन लोक काय त्यांची भूमिका असेल, त्यांचा काम कसं करू शकतो, असा अगर लोकप्रतिनिधी निवडणूक येणारा निवडणूक त्यांनी दिला, निवडणुकीमध्ये निवडून, तो फायदेशीर असेल लोकांचा. प्रभाग क्रमांक 19 का निवडला आपण? प्रभाग क्रमांक 19 ह्या निवडण्याचं कारण असं आहे, गेल्या 25 वर्षापासून मी इथे राहतो. गेल्या 2 निवडणुका मी लढवलेल्या आहे आणि प्रभागामध्ये जेवढे जे बारीकशे बारीक गल्ली बोळातले जे बी काही समस्या आहे त्याचा सगळा पाठपुरावा आहे मला. कुठला आमदार, खासदार, कुठला नगरसेवक, त्यांनी काय काय काम केलेलं आहे, काय नाही केले, सगळी माहिती आहे माझ्याकडे. जे काम करायला पाहिजे ते काम कोणी केलं नाही केलं मी कुणाचं नाव सांगत नाही. ज्याचं काम होतं त्यांनी काम करायचं होतं, हीच माझी भूमिका आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर पक्षाने मला संधी दिली तर मी निवडून आलो का नाही आलो तरी माझं जनतेसाठी काम हे सगळे चालू राहतं. धन्यवाद.